आता हे हा कापूस आहे की त्याची गुडघे इतकाला समजा हे शेजाऱ्याचा आहे बरोबर. आता ह्याला RPS नाही आणि आपलं कुठलं सेंद्रिय खत वापरलेलं नाही ह्याने. ह्याच्या जवळपास 5-6 पाळ्या झाल्यात, 2 फवारण्या झाल्यात. हां आता हे दुसरा शेतकरी ह्याच्या बी 2 फवारण्या झाल्यात आणि ठिबकने पाणी दिलं आहे. RPSचा रिझल्ट दाखवायला लागलो मी तुम्हाला. RPSला 100% ऑर्गॅनिक स्वतः पिलं तरी काही होत नाही आणि झाडाचा ग्रोथ, त्याला फळ फांद्या बघा ह्याला आणि एकच दिवशी लावलेले आहेत. दोन्ही बी जवळपास एक दिवसाला फरक पडा असं. तर RPS काय चीज आहे आणि RPSची काय ताकद आहे, ज्याला समजलं त्याचं उत्पन्न वाढलं, ज्याला नाही समजलं आता ह्याला एकच फवारणी केली. पाळ्या किती पडल्या ह्याला? 3 पाळ्या झाल्यात. आता ह्याच्या मालाची क्वालिटी आता हे पार कमराच्या पुढं निघला. हे ह्याला किती फवारणी केल्या तुम्ही? एकदा तर मारलाय फवारा. एक फवारणी. त्याला RPS आणि दुसरं काय दिलं तर? RPS आणि दुसरं एक नवीनच जरा मारलं होतं ते लोकांनी मारलंय समजा. तेच मारलं होतं समजा, काय नाव माहीत नाही समजा. तर ह्याला बघा बरं पाते ते फुलं हे काय पाती चांगली झालं ना. पाती काय फाटी गणीस पाती पाटेगणीस फाट्या फुटल्या. पण कांडी बी त्याची जवळजवळ पडली, म्हणजे कांडी बी लांब नाही पडली. बरोबर. RPS पहिल्यांदाच वापरलं ना? म्हणजे कधी इथून मागं वापरलं नाही समजा. पहिले टाकलं होतं पण यावर्षी म्हणजे ह्याला जी तुम्ही कापसाला पहिल्यांदाच वापरले ना? कापसाला बाजरीला त्याला तर वापरलेलं आहे. बाजरी गहू हां. मग तिथून अनुभव आला तुम्हाला. जेवायला. हा तरी अजून ह्याला खत नाही पेरलं आपलं. नाही खत खत असतं ते जवळपास छातीला लागली असती. खत आता पोळा झाल्या तर ही RPSची ताकद आहे. ह्याची तगार परत अजून कुठलाही रोग नाही ह्याला. नाही काहीच नाही. फवारलेलं किती दिवस झालं? 15-3 वर्ष असेल ना आपण 15 दिवस होऊन गेला सर. 15. आता ह्याला दुसरा टप्पा आहे. ह्याला आता ट्रिप्स येण्याचा टप्पा आहे आता ह्याचा. आता ट्रिप्स येत असतो याला. आता बायो 300 RPS 76 किंवा आता तुम्हाला जे दुसरं कोणतं ह्याला वापरायचं, पण RPS प्रत्येक फवारणीला जर दिलं तर त्याला मी गॅरंटीने सांगतो आणि छातीटोक सांगतो त्याचं 100% उत्पन्न वाढणार आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याने RPS प्रत्येक फवारणीला आता त्याला अजून मालच नाही ना. ह्याला माल गज भरले ना 25 आरामशीर. 25 आणि फाट्या किती भरपूर आहेत ना, त्याला फुटवा भरपूर फुटला आहे. मागचे जर 8 दिवस 5 दिवस आपण तर आज आपला छातीला लागत आहे. हो छातीला लागत आहे. आज तर कमराला आहे. तर अशा पद्धतीने हा रिझल्ट आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याने RPS हे वापरलंच पाहिजे. आणि जमिनीमध्ये सुधारणा होती. RPS हे पांढऱ्यामुळे संख्या वाढणं, ब्रँचेस संख्या वाढणं, फुल भरपूर काढणं, त्याचं फुल न गळ होऊन देणं आणि ताणतणावामध्ये सहन करण्याची कॅपॅसिटी. आता ते पिवळे दिसतात थोडेसे, पिवळा साईज. आणि हे ताणलाय तरी हिरवागार आहे, ह्याचा कलर टिकून आहे. आणि कलर टिकून ठेवला म्हणजे झाडाची क्वालिटी तयार असते. तर अशा पद्धतीने तुमचं नाव गाव सांगा? शहादेव वास्तुल्पा लांडे, राहणार बेलापूर. तर ह्या शेतकऱ्याला सांगितलं, त्यांनी त्या पद्धतीने केलं आणि एकच फवारणी केली. तर अशा पद्धतीने रिझल्ट आहे. RPS 76 प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे. तुम्हाला उत्पन्न वाढायचं असेल, चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं असेल, कमी खर्चात कमी मेहनतीमध्ये आपलं RPS 76 लय झालं 2 नाही तर 3 फवारण्या लास्ट तेवढ्यामध्ये तुमचा कापूस निघतोय. बाकीच्या फवारण्या 4, 5, 6 4, 5, 6 करा. आता मारू एकदा. आता मारला डायरेक्ट पोळा झाला. मग 3 फवारण्या तुमचा कापूस निघतोय. पोळा झाला मारून पुन्हा शिवट. धन्यवाद तुम्ही वापरल्याबद्दल. आणि तुमचं आता ह्याचं मन लागते का? वाटतं का आता क्वालिटी आहे म्हणून? नाही खायचं नाही. हां आणि आपल्या बाजरीतून त्या जेवारीला फरक त्यावेळेसच लक्षात आलं. हां कुठं 7-8 गुंठ्यामध्ये आपल्या 9 गोण्या झाल्यात जे गव्हाच्या. आणि जेवारीचं ते मधलं तुकडं किती असेल? 5-7 गुंठेचं असेल. त्यात बी 9 गोण्या आणि ग्रॅन्युल वापरलं, त्याला ग्रॅन्युल आपलं खत वापरलं होतं, फवारा बी मारला होता. फवारा मारला होता. म्हणजे तुम्हाला उत्पन्नात वाढ झाली. म्हणजे सांगायची गरज नाही, काय नाही. हे काय कुठं आपण सगळ्या 2.5 एकर मध्ये फक्त आपलं एक पोतं हां. आणि ही एक पोतं, दोनच पोते. दोनच 2.5 पोतं. एकरला 2 पोते वापरले फक्त. तर अशा कांदा बघा, कांद्याला बी कांदा झाला, सगळं झालं ते. तर अशा पद्धतीने शेतकरी खुश आहे. आणि हे रिझल्ट आहे ह्यांचा. आता आमचं ऐकण्यामुळे तर आम्ही कोणी सांगून, पण हा रिझल्ट आहे. आखू द्या काय वापरले आपला अनुभव अनुभव. कोणी काही म्हणलं तरी
आपण आपला फरक आणि आपलं 1400 रुपयाला पोत आहे ना मार्केटमध्ये. मी आता 2250 2300 विचारलं, 2250 हो, 1700, 2300 1800 पुढे सगळे, आणि आपलं 1400 रुपयाला पोत आहे ना, 1800. आणि आपलं जमीन सुधारित आहे हा. आणि ते जमिनीला मारत आहे ना. हा फरक आहे ना दोन्ही मधला. जमिनीला फरक नाही पडतो तुम्ही बघा समजा फरकच पडतो शेवटी. धन्यवाद.